अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी मंगलमय हो हीच स्वामी चरणी प्रार्थना. गुढीपाडवा आणि अमावस्या एकाच दिवशी. गुढी उभारावी की नाही, काय करावं आणि काय टाळावं. जर गुढीपाडव्याच्या दिवशीच अमावस्या असेल तर गुढी उभारावी की नाही. काही लोक म्हणतात नको, तर काही म्हणतात नक्की उभारावी. मग खरं काय आहे? चूक केली तर वर्षभर नुकसान होईल का? आज मी तुम्हाला संपूर्ण सत्य सांगणार आहे, शास्त्र, पंचांग आणि परंपरेनुसार. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा काय आहे, अमावस्या कधी येते, दोन्ही एकाच दिवशी आले तर काय करायचं आणि 2026 या अचूक पंचांग या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. चला तर मग संपूर्ण माहिती बघूया. गुढीपाडवा काय असतो? मूळतः गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून ओळखला जातो. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती. प्रभू राम अयोध्येत परतले होते. नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि आपण घराबाहेर उभारतो याचा अर्थ वाईटावरती चांगल्याचा विजय, नव्या सुरुवातीचा संकेत आणि घरात सुख समृद्धी येण्याचं प्रतीक होय. आता अमावस्या म्हणजे नेमकं काय असतं? अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे दिसत नाही तो दिवस. या दिवशी पितृकार्य केले जातं. काही लोक शुभ कार्य टाळतात. ध्यान जप साधना केली जाते. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या वाईट नसते. ती फक्त आध्यात्मिक दिवस आहे. भीती बाळगण्याची तिथे काहीही गरज नाही. आता गुढीपाडवा आणि अमावस्या एकाच दिवशी येते. आता मुख्य प्रश्न म्हणजेच जर गुढीपाडवा आणि अमावस्या एकाच दिवशी असेल तर गुढी उभारावी की नाही? तर मूळतः माझं उत्तर असेल हो, नक्की उभारावी, पण योग्य वेळेत. कारण गुढीपाडवा प्रतिपदा तिथीवर आधारित आहे. अमावस्या संपल्यावरती प्रतिपदा सुरू होते, म्हणजेच अमावस्या झाल्यावरती गुढी उभारावी. अमावस्येच्या वेळेत गुढी उभारू नये. आदल्या दिवशी अमावस्या होऊन जाते, त्यामुळे सकाळी 7 ते 10च्या दरम्यान शुभ मुहूर्त. अंदाजे तुमच्या स्थानिक पंचांगानुसार थोडी वेळ बदलू शकते. या वेळेत तुम्ही गुढी उभारू शकता. आता मूळतः म्हणजे आता गुढी कशी उभारावी? तर गुढी उभारताना सर्वप्रथम त्या जागेवरती स्वच्छता करा. बांबू किंवा काठी वापरा. त्यावरती रेशीम कापड बांधा. कडुलिंब व साखर गाठी लावा. वरती कलश ठेवा. गुढी उभारताना मंत्र म्हणा, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः आणि मनापासून प्रार्थना करा स्वामी समर्थ आणि देवाला. मित्रांनो, भीतीत राहू नका. शास्त्र समजावून घ्या. गुढीपाडवा हा आनंदाचा दिवस आहे, भीतीचा नाही. योग्य वेळेत गुढी उभारली तर वर्षभर सुख समृद्धी होते. विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. सर्व स्वामी भक्तांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचं येणारं वर्ष मंगलमय आणि यशस्वी जावो हीच स्वामी चरणी नम्र प्रार्थना करते. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.